नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RP स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण संधी विग्रह याच्यावरील क्वेश्चन बघणार आहोत. तर यातील पहिला प्रश्न आहे, चंद्रोदय या संधीची योग्य फोड. 1 चंद्र उदय, 2 चंद्र उदय, 3 चंद्रोदय, 4 चंद्र उदय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 चंद्र उदय. बघा, नियमानुसार चंद्र अ उच्चार होतो शेवटला आणि पहिला उच्चार उ असा होतो. तर नियमानुसार अ किंवा आ यांच्या पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास त्याचा ओ होतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रोदय. इथं ओचा उच्चार आलाय बघा, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे 2 चंद्र उदय. प्रश्न दुसरा, षड्रिपू या संधीची योग्य फोड. 1 षड्रिपू, 2 षटरिपू, 3 षड्रिपू, 4 षडरिपू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 षटरिपू. तर बघा, आता इथं टचा ट आणि रचा र. तर इथं आहे ना, टचा ड झाला आहे. तर बघा, ह्याचा नियम सांगते मी तुम्हाला. पहिल्या 5 वर्गातील कुटुंब व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा वृद्ध व्यंजन आल्यास त्यांच्या पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. यालाच तृतीय संधी असे म्हणतात. हे तृतीय संधीचं उदाहरण आहे. प्रश्न तिसरा, सज्जन या संधीची योग्य फोड. 1 सत प्लस जन, 2 सन प्लस जन, 3 सज प्लस जन, 4 सज प्लस जजन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 सतजन. तर बघा कसं, त या व्यंजनापुढे ज आणि झ आल्यास तचा ज होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 सत प्लस जन, म्हणजे तचा ज झालाय बघा इथं. प्रश्न चौथा, कवीश्वर या संधीची योग्य फोड. 1 कवी प्लस ईश्वर, 2 कवी प्लस ईश्वर, 3 कवी प्लस श्वर, 4 कौ प्लस ईश्वर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 कवी प्लस ईश्वर. तर बघा, ह्याच्यामध्ये इथं ऱ्हस्व चा उच्चार होतो आणि इथं दीर्घ ईचा उच्चार होतो. कवी. 2 सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्याचा संधी होऊन त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो. यालाच दीर्घत्व संधी असेही म्हणतात. हे दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. त्यामुळे इथे दीर्घ पेलंटी आहे. प्रश्न 5वा, उज्ज्वल या संधीची योग्य फोड. 1 उत प्लस ज्वल, 3 2
उज प्लस ज्वल, 3 उजव प्लस ल, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 उत प्लस ज्वल. तर बघा, त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल ज हे व्यंजन येते. मागाचं एक उदाहरण होतं बघा, सज्जन. त्याच्याप्रमाणे उज्ज्वल त्याचंच उदाहरण आहे. प्रश्न 6. सचिल या संधीची योग्य फोड. 1 सत प्लस तिल, 2 सच प्लस शील, 3 सत प्लस शील, 4 सह प्लस शील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 सत प्लस शील. तर बघा, सचिल या संधीची फोड कशी योग्य फोड मला सांगते. त या व्यंजनापुढे श आल्यास त बद्दल च होतो व पुढील श बद्दल छ होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 3 सत प्लस शील म्हणजे सचिल. प्रश्न 7. वाक्यपदी या संधीची योग्य फोड. तर बघा, 1 वाघ प्लस पती, 2 वाघ प्लस पती, 3 वाघ प्लस पती, 4 वाक्य प्लस पती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 वाघ प्लस पती. तर बघा, येथे ग चा क झाला आहे. बघा, क पासून म पर्यंतच्या 25 व्यंजनांपैकी अनुनासिकेखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, म्हणजे हे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच प्रथम व्यंजन संधी असेही म्हणतात. हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. प्रश्न 8. गरजेनुसार या शब्दाचा संधी विग्रह. 1 गरज प्लस नुसार, 2 गरजूनुसार, 3 गरज प्लस अनुस्वार, 4 गरजे प्लस नुसार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 गरज प्लस अनुस्वार. तर बघा, अनुरूप, अनुस्वार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी होते. हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. प्रश्न 9. षण्मास या शब्दाचा संधी विग्रह. 1 षण प्लस मास, 2 षण प्लस मास, 3 षड प्लस मास, 4 षट प्लस मास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 षट प्लस मास. तर बघा, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिका आल्यास पहिल्या 5 व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिका येऊन संधी होतो. बघा, इथं ट चा न झाला आहे. प्रश्न 10. महेंद्र या शब्दाचा संधी विग्रह. 1 मह प्लस इंद्र,
2 महा प्लस इंद्र, 3 मही प्लस इंद्र, 4 मही प्लस इंद्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 मही प्लस इंद्र. तर बघा इथे दीर्घ ई येतो महीचा आणि इथं ह्रस्व ई. त्यामुळे 2 सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन दोघांमधील त्याच वर्गातील एक दीर्घ स्वर येतो. यालाच दीर्घत्व संधी असे म्हणतात. हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. प्रश्न 11. देवर्षी या शब्दाचा संधी विग्रह. 1 देव प्लस ऋषींनी, 2 देवर प्लस ऋषी, 3 देव प्लस ऋषी, 4 देव प्लस ऋषी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 देव प्लस ऋषी. तर हे स्वर संधीचं उदाहरण आहे. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास त्याचा असा उच्चार होतो. म्हणजे बघा इथं अ च्या पुढे रू आला आहे त्यामुळे याचा उच्चार अर होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे देवर्षी. प्रश्न 12. क्षणैक या शब्दाचा संधी विग्रह. 1 क्ष प्लस 1, 2 क्षण प्लस 1, 3 क्षणै 1, 4 क्षणै प्लस 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 क्षण प्लस 1. तर बघा अ या व्यंजनापुढे अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हा स्वर आल्यास त्या दोघांबद्दल ऐ येतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 क्षण प्लस 1. प्रश्न 13. स्वल्प या संधीचा संधी विग्रह. 1 स्व प्लस अल्प, 2 सु प्लस अल्प, 3 सु प्लस अल्प, 4 सु प्लस वल्प. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 सु प्लस अल्प. बघा सुचं उ आणि अ म्हणजे ह्रस्व उ आणि दीर्घ उ या स्वरांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ह्रस्व उ आणि दीर्घ उ बद्दल व असा उच्चार करणारा वर्ण येतो. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे 2 सु प्लस अल्प. प्रश्न 14. नाविक या शब्दाचा संधी विग्रह. 1 नाव प्लस 1, 2 नऊ प्लस 1, 3 9 प्लस 1, 4 9 प्लस 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नाव प्लस 1. तर बघा इथं ए ऐ ओ औ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे ऐ, आय, औ, आव असे आदेश येतात व पुढील स्वर मिसळून संधी होतो. प्रश्न 15. अन्योक्ती या शब्दाचा संधी विग्रह. 1
अन्य प्लस उक्ती, 2 अन्य उक्ती, 3 अन्य प्लस उक्ती, 4 अन्य प्लस उक्ती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 अन्य प्लस उक्ती. तर बघा इथं अन्यचं अ आणि उक्तीचं उ. अ किंवा आ यांच्या पुढे ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ आल्यास त्याचा ओ होतो. त्यामुळे हा प्रश्न उत्तर आहे 1 अन्य उक्ती. प्रश्न 16वा. कित्येक या शब्दाचा संधी विग्रह. 1 किती प्लस ऐक, 2 किती प्लस एक, 3 किती प्लस एक, 4 किती प्लस ऐक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 किती प्लस एक. तर बघा इथे हे पररूप संधीचं उदाहरण आहे. केव्हा केव्हा मराठी शब्दाचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या 2 स्वरापैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. याच्यामध्ये किती ई याचा लोप झालेला आहे आणि एचा ए तसाच राहिला आहे. हे पररूप संधीचं उदाहरण आहे. प्रश्न 17वा. निरंतर या संधीची योग्य फोड. 1 नि प्लस अंतर, 2 नि प्लस अंतर, 3 निर प्लस तर, 4 नि प्लस रंतर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नि प्लस अंतर. तर बघा इथं नीच्या नंतर विसर्ग आला आहे. विसर्ग लोप पावतो आणि त्याच्याबद्दल र येतो. हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. प्रश्न 18वा. षण्मुख या शब्दाचा संधी विग्रह. 1 षण प्लस मुख, 2 षड प्लस मुख, 3 षट प्लस मुख, 4 षट प्लस मुख. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 षट प्लस मुख. तर बघा पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिका आल्यास पहिल्या 5 व्यंजनाबद्दल त्यांच्या वर्गातील अनुनासिका येऊन संधी होते. बघा इथं ट चा न झाला आहे मगासारखा. प्रश्न 19वा. दुरात्मा या संधीचा संधी विग्रह. 1 दूर प्लस आत्मा, 2 दू प्लस आत्मा, 3 दू प्लस आत्मा, 4 दुरा प्लस त्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 दू प्लस आत्मा. हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे वृत्तवर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. प्रश्न 20वा. तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह. 1 तेज प्लस निधी, 2 तेजो प्लस निधी, 3
तेज प्लस निधी, 4 तेजा प्लस निधी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 तेज प्लस निधी. हे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. बघा इथं विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृत व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो, तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. यालाच विसर्ग उकार संधी असे म्हणतात. हे विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे. प्रश्न 21. पुरस्कार या शब्दाचा संधी विग्रह. 1 पर प्लस स्कार, 2 पुरः प्लस कार, 3 पु प्लस स्कार, 4 पुरस प्लस कार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 पुर प्लस कार. बघा विसर्गाच्या पुढे कृ धातूचे रूपे आल्यास विसर्गाचा स होऊन संधी होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पुरः प्लस कार. हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. प्रश्न 22. उल्लंघन या शब्दाचा संधी विग्रह. 1 उल प्लस लंघन, 4 उद प्लस लंघन, 3 उ प्लस लंघन, 4 उतू प्लस लंघन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 उतू प्लस लंघन. तर बघा त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होतो. तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. तर आता आपण संयुक्त याच्यावर प्रश्न बघणार आहोत. प्रश्न 1. बही प्लस अंग या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 बहिरंग. तर बघा इथे विसर्ग आला आहे. हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. विसर्गाच्या मागे अ आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 3 बहिरंग. इथे विसर्गाचा र झालेला आहे. प्रश्न 2. 1 प्लस ऊन या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा इथं 1 त्याचं अ आणि उ म्हणजे यात स्वर आलेत. हे आहे स्वर संधीचं उदाहरण. तर बघा अ आ यांच्या पुढे उ ह्रस्व उ आणि दीर्घ उ आल्यास त्याचा ओ होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 2 1 कोण. प्रश्न 3. फल प्लस आहार या शब्दाचा संधियुक्त शब्द. बघा फल ह्याचा अ आणि आहारचा आ. 2 सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्याचा संधी होऊन दोघांबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो. याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे 4 फलाहार. प्रश्न 4. महा प्लस ईश या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा, महा याचा आ आणि याचा ई, अ किंवा आ यांच्या पुढे ऱ्हस्व किंवा दीर्घ ई आल्यास त्या दोघांऐवजी ए येतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 महेश. प्रश्न 5. पितृ प्लस आज्ञा या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा, पितृ इथं रूचा उच्चार आला आहे आणि ते आ, आ या स्वरापुढे विजातीय स्वर आल्यास रू बद्दल र होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 पितृज्ञा. प्रश्न 6. गो प्लस ईश्वर या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा, गोचं ओ आणि ईश्वरचं ई हे स्वर संधीचं उदाहरण आहे. बघा, ए ऐ ओ औ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे ऐ औ असे आदेश येतात. याचा गवी, गोचं ओ आणि ई ओवी असा उच्चार होतो. गो ईश्वर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 2 गोवीश्वर. प्रश्न 7. शुद्ध प्लस पिपासा या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा, इथं ध आणि इथं प हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकेखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. इथे बघा, धचा त झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 4 शुद्ध पिपासा. प्रश्न 8. तत् प्लस मै या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा, इथं नियमानुसार पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या 5 व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिका येऊन संधी होतो. इथं म ही अनुनासिक आले आहे. त्यामुळे त वर्गाची अनुनासिक आहे न. त्यामुळे इथं त चा न झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 3 तन्मय. प्रश्न 9. मी प्लस विकार या शब्दाचा संधियुक्त शब्द. तर बघा, इथं विसर्ग आलेला आहे. विसर्गाच्या मागे आ खेरीज कोणताही स्वर असो पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. इथे विसर्गाचा र झालेला आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 निर्विकार। हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे। प्रश्न 10वा, अधो प्लस पतन या शब्दाचा संधियुक्त शब्द। तर बघा, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क, ख, प, फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो। येथे प आला आहे, त्यामुळे विसर्ग कायम राहणार आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 2 अधोपतन। प्रश्न 10वा, यश प्लस धन। यात बघा, विसर्गाच्या मागे अ असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो। यालाच विसर्ग उकार संधी असे म्हणतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 यशोधन। प्रश्न 12वा, वय प्लस कर या शब्दाचा संधियुक्त शब्द। हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे। विसर्गाच्या पुढे कृ धातूचे रूप आल्यास विसर्गाचा स होऊन संधी होतो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 3 वयस्कर। येथे विसर्गाचा स झालेला आहे। प्रश्न 13वा, नि प्लस काम या शब्दाचा संधियुक्त शब्द। विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क, प, फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होतो। हे नीचं रस्व ई आणि ह्याच्या पुढे क आला आहे, त्यामुळे या विसर्गाचा श होतो। त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे 2 निष्काम। 14वा, म्हणू प्लस अंतर या शब्दाचा संधियुक्त शब्द। इथे म्हणू उ आणि अ यांचा व झालेला आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मन्वंतर। प्रश्न 15वा, 9 प्लस इक या शब्दाचा संधियुक्त शब्द। 9 याचा औ असा उच्चार आलेला आहे आणि पुढे ई म्हणजे ओ औ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे ऐ, आय, औ असे आदेश येतात। त्यामुळे 9 प्लस इकला 9 ई आवी असा उच्चार तयार होतो, नाविक। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नाविक। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा।